MIDC येथील कारखान्यास आज पहाटे आग लागली आहे। आगीत तब्बल 50 लाखांची मालमत्ता जळून खाक झाली आहे। वारंवार लागणाऱ्या आगीमुळे कारखानदार त्रस्त झाले आहेत। अक्कलकोट MIDC येथील एका कारखान्याला आज पहाटे 4:30 वाजता आग लागल्यामुळे आगीत भस्मसात होऊन 50 लाखांचं नुकसान झालं आहे। हा कारखाना जुना कुंभारी नाका MIDC रोड भद्रावती पेठ येथे असून हा कारखाना बुरकुल यांच्या मालकीचा असून वडनाल हे तो कारखाना चालवत होते। या आगीच्या स्थानी 16 लूम्स भस्मसात झाले असून त्याचबरोबर कच्चा माल, सूत आणि मशिनरी असं मिळून साधारणतः 50 लाख रुपयाचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येते। आज पहाटे 4:30 वाजता सुधाकर वडनाल यांना या आगीसंदर्भात माहिती मिळताच ते तडक कारखान्याकडे निघून आले। कारखान्याची पाहणी करत असताना त्यांना या गोष्टी लक्षात आल्या। तत्पूर्वी सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला ही माहिती मिळताच केदार आवटे यांच्यासह त्यांच्या जवानांनी धाव घेऊन आग नियंत्रित आणण्याचा प्रयत्न केला। तब्बल 10 पाण्याचे बंब वापरून सकाळपर्यंत ही आग त्यांनी आटोक्यात आणली। यामध्ये 6 पॉवर लूम्स पूर्ण भस्मसात झाले असून 16 लूम्सना आगीच्या झळा पोचल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती देताना केदार आवटे म्हणाले, आज रोजी पहाटे 4:45 वाजता रेवापेठ मुख्य अग्निशामक केंद्रास एका इसमाचा फोन आला की हा इथून कारखान्यात जवळून जात असताना त्याला आगीचे स्वरूप दिसलं, परंतु त्याच्याकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे त्याने नेटवर सर्च करून त्याने रेवापेठ फायर ब्रिगेडचा नंबर हुडकून आपल्या रेवापेठला फोन केला। तात्काळ इथं MIDC मध्ये आपली गाडी पहिल्यांदा पाठवल्यावर त्या लोकांनी सांगितलं की आग मोठी आहे, दुसऱ्या गाड्या पाठवा। तात्काळ आम्ही होटगी रोडचे सहाय्यक अधीक्षक श्री दुधाळ यांना सांगितलं की सर्व गाड्या टर्नआउट करा म्हणून। त्याचबरोबर होटगी रोड, सावरकर मैदान, भवानी पेठ या गाड्या ठिकाणी पाठवलं असता कारखान्याच्या 2-3 ठिकाणी फायर झालेलं होतं त्याच्यामध्ये, परंतु आमच्या लोकांनी एवढं चांगलं हे केलं की पलीकडच्या बाजूला जो चांगला माल होता त्यांचा पक्का माल जो डिस्प्लेला तयार होता त्या ठिकाणून पाईपलाईन करून तिकडचा माल पूर्ण वाचवलेला आहे। MIDC परिसरात वारंवार लागणाऱ्या या आगीवर कोणता तरी ठोस उपाय करावा असं येथील नागरिकांचं मत आहे।